पुण्यामध्ये बुधवार पेठेत पोलीस नावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की जर बुधवार पेठेत एखादी मुलगी तिथे नाईलाजाने तिला आणलं गेलं असेल किंवा जबरदस्तीने आणलं गेलं असेल तर तिला पोलीस मदत करतात. परंतु याच पोलीस महिलेने तिच्यासोबत काय केलेलं आहे तो धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. तुम्हालाही धक्का बसेल. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाच नाही चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. अशी घटना तुम्ही बघितली नसेल. एक महिला पोलीस, आता ती चक्क महिला पोलीस होती. आता तिला एक महिला म्हटल्यानंतर दुसऱ्या महिलेचं दुःख तिला कदाचित कळालं नाही का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे. कारण की एक मुलगी पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये आली होती आणि तिला मदत करायची सोडून हिने काय केलेलं आहे ते पहा. राज्यात दिवसेंदिवस महिला विरोधातील गुन्हेगारी वाढत असतानाच विद्येची माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मग असं विशेष काय झालेलं आहे, तर मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच पुन्हा जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटनखाना मालकिनीच्या ताब्यात दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सदर माहिती समोर येताच संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलेला आहे. आता नेमकं काय घडलं होतं ते आपण पाहूया. सुमारे महिन्याभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या पोलीस महिला हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्य व्यवसाय जो आहे तो करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली होती. मात्र मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेत शुक्रवारी पेठ पोलीस चौकीत नेले. ती तरुणी ज्या कुंटनखान्यात काम करत होती त्या कुंटनखाना मालकिनीला शुक्रवारी पेठ पोलीस चौकीत बोलावण्यात आलं. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटनखाना मालकिनीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोपही करण्यात आला. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटनखाना मालकिनीच्या ताब्यात देण्यात आल्याची प्राथमिक चौकशीत समोर आलेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता महिला पोलीस हवालदाराने कर्तव्यावर गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकात नेमणूक आलेल्या महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आलेला आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्याची कारवाई केलेली आहे. अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावून शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमन समानात मलिन केल्याचा ठपका ठेवण्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली असे ऋषिकेश रावले यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे. दरम्यान पुण्यातील बुधवार पेठेतील अनेक घरांची पुणे पोलिसांनी झडाडती घेतल्याचं दिसून आलं. अंमली पदार्थांसह जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्य व्यवसाय यावर धाडी टाकण्याच्या या कारवाईचा मानस होता. बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीबाहेर नाकाबंदी करून 50पेक्षा अधिक घरांची झडती घेण्यात आली होती आणि त्यानंतर अशा प्रकारचं भयानक कृत्य तिथे समोर आलं होतं. महिला पोलिसांनी वाचवायचं सोडून अक्षरशः त्या तरुणीला पुन्हा त्या जाळ्यात ढकललेला आहे. त्यामुळे हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.